नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 4 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 5वा अध्याय वाचत आहोत। 5व्या अध्यायाच्या आपल्या 450 ओव्या वाचून झालेल्या आहेत। आता 450 च्या पुढच्या ओव्या आपल्याला वाचायच्या आहेत। चला तर वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर वाचनाला सुरुवात करूया। विशेषे द्रविड देशाची ठाई, अतिशय भक्ती वाढेत पाही। तेथेही तीर्थ विशेष भुई, ते ठाई अति उत्कंठ। ताम्रपर्णीच्या तिरी, हरिभक्तीची अगाध थोरी। ऋतुमालेच्या परिसरी, उत्साहे करी हरिभक्ती नांदे। निर्मळ जळा पयस्विनी, जीचे पयश्प्राशनी। वृत्ती वाढे हरिचरणे, भगवत भजनी दृढबुद्धी। देखता कावेरीची थडी, पळती पापाची या कोडी। ते जेथ श्रीरंगू असे आवडी, तेथे भक्ती दुथडी उद्भट नांदे। प्रतीची माझी देता बुडी, चित्तशुद्धी जोडे रोकडी। भजन वाढे चढोवडी, भक्तीची गुडी वैकुंठी उभारे। एके नरवर चुडामणी, या पंचनदीच्या तीर्थस्थानी। अथवा पयप्राशनी, भगवत भजनी दृढ बुद्धी। या तीर्थाचे केल्या दर्शना, होय कधी मलक्षालन। केल्या स्नान पयप्राशन, भगवत भजन उल्हासे। दर्शन स्पर्शन स्नान, या तीर्थाचे करिता जान। वासुदेवी निर्मळ भजन, नित्य नूतन दृढ वाढे। या परी जे भगवत भक्त, ते ऋणत्रायासी निर्मुक्त। सुर नर पितरा पंगिस्त, हरिभक्त कदा नवती। शरणागता निजशरण्य, मुकुंदाचे श्रीचरण। सद्भावी निघाल्या शरण, जन्म मरण बांधिना। जेथ बांधिना जन्म मरण, तेथे देव ऋषी आचार्य पितृगण। यांच्या ऋणाचा पाडकोन, ते झाले उत्तीर्ण भगवत भजने। जो विनटला हरिचरणी, तो कोणाचा नव्हे ऋणी। जेवी परिसाची मळणी, लोह काळेपणी निर्मुक्त। सकळ पापापासूनी, सुटी जे जेवी गंगा स्नानी। देवी विनटल्या हरिचरणी, निर्मुक्त त्रेष्वनी भगवत भक्त। भावे करिता भगवत भक्ती, सकळ पितर उधरती। ऋषीश्वरा नित्य तृप्ती, भगवत भक्ती स्वानंदे भगवत भक्ती। तेने सर्व भूते सुखी होती। पुत्रे केल्या भगवत भक्ती, आप्त उद्धरती माता पितरे। सकळ देवांचा नियंता, अति उल्हासे त्याते भुजता। देव ऋणांची वार्ता, भगवत भक्ता बांधिना। ज्यासी अनन्य भगवत भजन, ते कदा नवती कर्माधीन। कर्म ज्याचे अज्ञाधीन, त्या हरीसी शरण जो झाला। तो नव्हे कर्माचा सेवक, नव्हे देवाचा पाईक। नव्हे प्राकृतांचा रंक, अनन्य भाविक हरिभक्त। जो हरीचा शरणागत, तो कोणाचा नव्हे अंकित। कर्मकर्मी तो अलिप्त, नित्यमुक्त ऋणत्रयासी। वासुदेव सर्वाभूती, हे दृढ
ठसावे प्रतीती, या लागी अलिप्त कर्मगती, सकळ ऋणा निर्मुक्ती भगवत भक्ता. सांडुनी देहाच्या अभिमाना, त्याजुनी देवतात भजना, जे अनन्य शरण हरिचरणा, ते कर्मबंधना नातळी. या परी जे अनन्य शरण, तेची हरीसी पडी अंते पूर्ण. हरी प्रिया कर्मबंधन, स्वप्नी जान स्पर्शू न शके. राया मनसी भगवत भक्त, विहित कर्मी नित्य निर्मुक्त. ते जरी विकर्म आचरत, तरी प्रायश्चित्त न बांधी त्यासी. जेवी पंचाननाचे पिले, नवचे मदगजांचे निवेढिले. तेवी हरिप्री विकर्म केले, त्यासी नवचे बांधिले. यमाचेनी स्मरता एक हरीचे नाम, महापातक्या वंदी यम. महाहरीचे पडियंते परम, त्या विकर्मे यम केवी दंडी. आशंका. वेदाज्ञा विष्णूची परम, वेदे विहिले धर्माधर्म. भक्ताचरता विकर्म, केवी वेदाज्ञा नेम न बांधी त्यासी. जेवी रायांचा सेवकाप्त, तो द्वारपाळा नव्हे अंकित. तीर्थरायांचा पडियंता सूत, त्यांचा पंगिस्ता तो केवी होय. हरिनामाचे जासी स्मरण, वेद त्यांचे वंदी चरण. माझो हरीचा पडियंता पूर्ण, त्यासी वेद विधान कदा न बांधी. भक्तापासूनी विकर्म स्थिती, कदा न घडेगा कल्पाती. अवसटे पडल्या देवगती, त्या कर्मा निर्मुक्ती अच्युत स्मरणे. बांधू न शके कर्मा कर्म, ऐसा कोण भगवत धर्म. ते भक्ताचे निजवर्म, उत्तमोत्तम उधारी. त्याजुनी देहाभिमान ओढी, सर्वाभूती हरिभक्ती गाडी. तो कर्मा कर्मे पायी रगडी, मुक्ती पाय झाडी निजकेशी. तो ज्याकडे कृपा दृष्टी पाहे, त्याचे निर्दळे भवभये. तो ते जेथ म्हणे राहे, तेथे लाहे मुक्ती सुख. त्याचेनी अनुग्रह करी, देव प्रगटे दिनाच्या अंतरी. त्यांच्या कर्माची बोहरी, स्वय श्रीहरी करू लागे. जेवी प्रगटल्या दीनमनी, अंधार जाय पळोनी. राम प्रगटल्या हृदय भुवनी, कर्मधुनी सहजची. भगवंताची नामकीर्ती, याची नामे परमभक्ती. भक्तिपाशी चारी मुक्ती, दासित्वे वसती नृपनाथा. ऐकोनी भक्तीची पूर्ण स्थिती, रोमांचिता झाला नृपती. आनंदाश्रू नयनेती, दुखावली या वृत्ती डुलतू. सांगता वेदेहांची स्थिती, नारदू सुखावे निजचित्ती. तो उल्हासे वसुदेवाप्रती, सांगे समाप्ती इतिहासाची. नारद इतिहास सांगतो, तेवीच आनंदे डुलतू. तेने आनंदे बोलतू, भक्तीचे मथी तू वसुदेवाप्रती. या परी जयंती सूती, भगवंताची उद्भट भक्ती. सांगितली परमप्रीती, मिथिलेशाप्रती निजबोधे. ऐकुनी याची या वचना, सुख जाहले वैदेहाची या मना. मग अति प्रीती पूजना, जयंती नंदना पूजिता झाला. श्रवणे जाहली अति विश्रांती, तेने पूजे लागे अतिप्रीती. विदेह
मोठा उल्हासु चित्ती स्वानंद स्थिती पूजिता झाला. पूजेचा परमादरू जयंती नंदना केला थोरू. उपाध्याय तो अहल्या कुमरू तिने हित्यधरू पूजेसी केला. या परी ते भागवत श्रेष्ठ नवही जन अतिवरिष्ठ. समस्ता देखताची स्पष्ट झाले अदृष्ट ऊर्ध्वगमने. ते भागवत धर्मस्थिती अनुष्टुनी भगवत भक्ती. राजा पावला परमगती पूर्णप्राप्ती निजबोधी. भावे करिता भगवत भक्ती देही प्रगटे विदेह स्थिती. ते पाऊनी नृपती परमविश्रांती पावला. सकळ भाग्याची या पंक्ती जेथे टाकल्या इति विश्रांती. ती वसुदेवा भाग्यस्थिती तुझ्या घराप्रती क्रीडत. वसुदेवा तुझे नावे देवा ते वासुदेव म्हणावे. तेने नामाचे गौरवे जनांचे आघवे निरसती दोष. एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तुझी त्रिशुद्धी. तुआ भागवत धर्मांचा विधी अस्तिक्य बुद्धी ओधारिला. श्रद्धेने केली या वस्तू श्रवणा मनन युक्त धरावी धारणा. तेने संग होनिया जाना पावसी तक्षणा निज धामासी. जया निज धामाच्या ठाई कार्यकारण दोन्ही नाही. त्या परमपदाचे ठाई निज सुखे पायी सुखरूप होसी. पूर्ण दाम्पत्याची कीर्ती यशासी आली श्रीमंती. तुमचे यशे त्रिजगती परमानंदे क्षिती परिपूर्ण झाली. ज्या लागे कीजे यजना त्या लागे दीजे दान. ज्या लागे कीजे तपाचरण योग साधन. ज्या लागे जो न वर्णवे वेदाशेषा. जो दुर्लभ सनकादिका त्या पुत्रात्वे यदुनायका. उत्संगी देखा खेळवीसी. जो कळी काळाचा निजशास्ता. जो ब्रह्मादिकांचा नियंता. जो संहारकांचा संहर्ता. जो प्रतिपाळिता त्रिजगती. जो सकळ भाग्याचे भूषण. जो सकळ मंडन. षडू गुणांचे अधिष्ठान. तो पुत्रत्वे स्त्री श्रीकृष्ण सर्वांगी लोळे. परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण सादरे करिता अवलोकन. तेने दृष्टी होय पावन. डोळ्या संपूर्ण सुखाव बोधू. कृष्ण मुक्तीची उत्तरे प्रवेशता कर्णद्वारे. पवित्र झाली कर्णकुहरे कृष्णकुमारे अनुवादे. आळविता श्रीकृष्ण कृष्ण अथवा कृष्णेसे संभाषण. तेने वाचा झाली पावन. जैसे गंगा जीवन संतपा. नाना याग विधी अजिती जाते. तेथ न घे जो अवदानाते. तो वारिताही दोही हाते. बैस सांगाते भोजनी कृष्ण. दुर्लभू योग यागी तो वेळस राखे भोजना लागी. मुखीचे शेष दे तुम्हा लागी. लागवेगी बाललीला. तिने संतप्त संतोखी. तोही ग्रास घाली तुम्हा मुखी. तुम्हा ऐसे भाग्य त्रिलोकी. नाही आणिकी अर्जिले. तिने कृष्णाशेषामृते रसना विटोली अमृताते. माईतर रसा
म्हणावया। तिने श्रीकृष्ण रस शेपे अंतरशुद्धी अनायासे। जे नाना तपसायासे अतिप्रयासे न लभे कदा। दीता कृष्णाची चुंबन तेने अवघ्राणे घ्राण पावन। चुविताची नवी मन स्वानंद पूर्ण उल्लासे। तुम्हा बैसले देखे आसनी कृष्ण सेवी धावनी। मग अकावरी बैसुनी जाग मिळणी निववी। कृष्णो तिप्पे श्रीकृष्णाचे निस्पर्शे सेवेंद्री कामुनासे। तेने कर्माची अनायासे होया पेसे निष्कर्म। सप्रेम भावे संलग्न देता श्रीकृष्णाशी आलिंगन। तेने देहाचे देहपण मी तू स्फुरण हरपे। शयनाच्या समयरूपी जना गाढ मूढ अवस्था व्यापी। ते काळी तुम्हा समीपी कृष्ण सद्रूपी संलग्न। योगी भावना भावून कर्मकल्पी ती कृष्णार्पण। तुमची सकळ कर्मे जाण स्वय श्रीकृष्ण नित्य भोक्ता। पुत्र स्नेहाचे नीलालसे सकळ कर्मे अनायासे। स्वय श्रीकृष्ण सावकाशे परमोल्हासे अंगीकारी। तुमची पवित्रता सांगो कैसे पवित्र केले यदुवंशासी। पुत्रत्वे बाळुनी श्रीकृष्णासी जगदुद्धारासी कीर्ती केली। नाम घेता वसुदेव सुनु स्मरता देवकी नंदनु। होय भवबंधच्छेदनु ऐसे पावनु नाम तुमचे। तुम्ही तरा अनायासी ही नवल नव्हे विशेषी। केवळ जे का कृष्णाद्वेषी ते वैरी अनायासी विरोधे तरती। शिशुपाल दंतवक्त्र पौंड्रशाल्वदी महावीर। कृष्णासी चालविती वैर द्वेषे मत्सरे ध्यान करीती। घनश्याम पीतांबर कटे विचित्रालंकारी कृष्ण नटे। गदादी आयुधे ऐसा वेठे अतिबळे तगटे रणभूमीसी। ऐसे वैरवशे उद्भट क्रोधे कृष्णध्यान उत्कंठ। ते वैरभावे वरिष्ठ तद्रूपता स्पष्ट पावले द्वेषे। कंसासी परम भये जान अखंड लागले श्रीकृष्ण ध्यान। अन्नपान शयनासन धाके संपूर्ण श्रीकृष्ण देखे। कंसासुर भयावेशे शिशुपाळादिक महाद्वेषे। सायुज्य पावले अनायासे मा श्रद्धाळू कैसे न पावती मोक्ष। तुम्ही तरी परमप्रीती चित्ते वित्ते आत्मशक्ती। जीवे ओवाळा श्रीपती पाया ब्रह्मप्राप्ती तुमच्या लागे। पूर्ण प्राप्ती तुम्हास पासी ते तुमची नकळे तुम्हासी। बालक म्हणता श्रीकृष्णासी निजलाभासी नाडणे। तुम्ही बाळकू माना श्रीकृष्ण हा भाव अति कृपण। तो परमात्मा परिपूर्ण अवतार ला निर्गुण कृष्णावतारी। यासी जने म्हणाल लेकरू हा ईश्वराचा ईश्वरू। सर्वात्मा सर्वेश्वरू योगिया योगिद्रू श्रीकृष्ण। हा अविकारू अविनाशू परात्परा परमहंसू। इंद्रिया नियंता ऋषिकेशू जगन्निवासू जगदात्मा। माया मनुष्य वेशाकृती हा भासता हे सकळाप्रती। गूढ ऐश्वर्य महामूर्ती
व्यापक त्रिजगती गुणातीतू काळयवनादी असुर का जरासंधारी दी महावीर अथवा राजे अधर्मकर अति भूभार सेना त्यांची तो उतरावया धराभार धर्म वाढवावया निर्विकार संत संरक्षणासी शरणधर पूर्णावतार श्रीकृष्ण प्रतिपाळावया निजभक्तासी सुख द्यावया साधुसी अवतार ला यदुवंशी ऋषिकेशी श्रीकृष्ण तो असुरंग जप पंचाननु सज्जनवन आनंद घनु तुमच्या उदरी श्रीकृष्ण अवतार पूर्णाशेषी उद्धारावया त्रिजगती थोर उदार केली कीर्ती ज्याच्या अवतारांची ख्याती पवाडे पडती ब्रह्मादिक तरावया अतिदुस्तर ज्याची कीर्ती गाती सुरनर परमादरे श्री ऋषीश्वर कृष्णचरित्र सर्वदा गाती ज्यांचे नाम स्मरता भक्त कळी काळ नागवत तो अवतार श्रीकृष्णनाथ तुम्हात प्रगटला श्रीकृष्ण परब्रह्मेक निधी त्यासी पाहू नका बाळ बुद्धी इतुकेन तुम्ही भवाब्दी जाना त्रिशुद्धी तरलेती ऐसी श्रीकृष्ण अवतार कथा नारद वसुदेवा सांगता शूकमने गा नृपनाथा विस्मय समजता थोर झाला निमी जायंत मुनिगण इतिहास पुरातन जीर्ण कृष्ण परमात्मा ब्रह्मपूर्ण नारद आपण निरुषी हर्षे शूकमने परीक्षिती ऐकोनी नारदावच नोक्ती देवकी वसुदेव चित्ती अतिविस्मिती तटस्थ तया नारदाचेनी वचने कृष्ण परमात्मा बोलेने देवकी वसुदेव निजमने दोघे जने विस्मित ती परम भाग्यवंत दोन्ही जो पुत्र स्नेहो होता श्रीकृष्णी तो सांडोनिया तक्षणी कृष्ण परब्रह्मपणी निश्चयो केला श्रीकृष्णी ब्रह्मभाव धरिता निशेष मोहन स्नेहो हृदयीचा निघोनी गेला पाहो बाप नवला हो भाग्यांचा जो निमी जायत संवादू वसुदेवा सांगे नारदू हा इतिहास अतिशुद्धू शिवभेदू शेदकू सावधानपणे श्रोता तल्लीन होऊनी तत्वता हे इतिहासाची कथा सादरता जो परीसे तेने सकळ पुण्याची या राशी श्रवणे जोडिल्या अहर्निशी तो गा पुरुषू अवश्यतेसी ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र सार्थक एक एक पद परीसता होय अंतर शुद्ध या लागी पावे ब्रह्मपद परमानंद निजबोधे हे पंचाध्यायी मनने घडे पंचवक्त्रा चंद्रचूडे एकादशाचे ज्ञान गाडे वर्णावया पुढे ध्वजोभविला हे पंचाध्यायी नव्हे जाण एकादशाचे पंचप्राण उपदेशावया शुद्ध ज्ञान समोरे आपण स्वभक्ताले हे पंचाध्यायी नव्हे केवळ पंचम आलापे शुक कोकिळ एकादश वसंत काळ भक्त अलिकूळ आलापवी स्वये हाही नवे प्रकार
शर्करा पंचधार साकू धाडिली सत्वर ज्ञानगंभीर निजभक्ता हे पंचाध्यायी नवे सिद्ध एकादशाचे पंचगंध भक्त अवतावया शुद्ध धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता एकादश अतिविवेकी यावया पंचाध्यायी पालखी पुढे धाडिली कवतुकी निजभक्त विखी कृपाळुवे हे कृष्णा उद्धव अर्धमात्रा अर्धोदयो महायात्रा ती यात्रे लागे हांकार पंचाध्यायी खरा साधका करी श्रीकृष्ण उद्धव मेळा देखोनी ब्रह्मसुखाचा सोहळा तो सांगो आली कळवळा भक्त जवळा पंचाध्यायी अहंकाराचे मीठ होते ते उठवूनी श्रीकृष्णनाथे केले आत्मतीर्थे मुक्ते अभय हस्ते उद्धवासी ते मुक्त तीर्थ नवाई पुढे सांगो आली पंचाध्यायी संसारशात जे जे काही ते धावा लवलाही विश्रांतीसे कृष्ण उद्धव गोड गोष्टी हे निर्विकल्प कल्पिला सृष्टी ते पर्वकाळ कसवटी सांगू उठा उठी पंचाध्यायी आली उद्धवा लागी भवसागरी उतरावया पाय उतारी भागवत विषे श्रीहरी सुगम सोपारी पायवाट केली पवनीयाहुनी पाय उतारा भागवत मार्ग अति सोपारा तो मार्ग दावावया पुरा हाकारी स्त्री शूद्रा पंचाध्यायी पुढील निरूपण आवडी अतिशय वाढे चढोडी ते कृष्ण वाक्य रस गोडी पंचाध्यायी पुढी साधावया सांगे कृष्ण उद्धव संवादी होईल परब्रह्म गवादी साधक मोक्षाची मांदे धावे त्रिशुद्धी निज सुखार्थ परब्रह्म झाले सावेव स्वरूप सुंदर ज्ञान गौरव मनोहर रूप वैभव स्वर्गीचे देव पाओ येती तो देवाचा स्तुती वातू सवेची उद्धवाचा निर्वेदू कृष्ण उद्धव महाबोधू जेने परमानंदू संडे ते पुढील अध्यायी कथा रसाळ सांगेना आता अवधान द्यावे श्रोता ग्रंथार्थ्या निजबोधे स्वये वावडी करोनी पूर्ण कीती उडवी जे जीवी आपण मग उडाले पणे जाण आपल्या आपण संतोषी जे तेवी मजनावे कविता करोनी स्वय सद्गुरु वक्ता एव वदवनी या ग्रंथार्था श्रोते रूपे सर्वथा संतोषे स्वये तो एक पणीवीन एकला एका दुजे नवीन जनार्दनू सखा तिने पुढील ग्रंथ अवांका विशदार्थे देखा विवंचिला नातळोनी दुजे पण एका जनार्दना शरण धरोनी श्रोत्यांचे शरण पुढील अनुसंधान पावेल एका जनार्दन नावे देख दो नावी स्वरूप एक हे जाणे तो आवश्यक परमसुख स्वये पावे एका जनार्दना शरण त्याची कृपा परिपूर्ण पंचाध्यायी निरूपण आदि संपूर्ण जनार्दन कृपा इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे वसुदेव नारद संवादे
एकाकारडिकाया पंचमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।